लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे याचं अपडेट काय असणार आहे. त्याचबरोबर ई केवायसी ला फक्त आता 10-11 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. लवकरात लवकर ती पूर्ण करायची आहे. कोणत्या लाडक्या ताईंनी ती पूर्ण करायची आहे, कोणत्या लाडक्या ताईला पूर्ण करायची गरज नाहीये, या सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंनो घरकुल योजना या योजनेबद्दल खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण की कालच्या लेक्चरमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं घरकुल योजना कुणाला पाहिजे का, तर बऱ्याच लाडक्या ताईंनी या ठिकाणी मेसेज केले होते सर घरकुल योजनेबद्दल माहिती सांगा. तर थोडीफार घरकुल योजनेबद्दल पण मी माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि लाडक्यांनो एक छोटा प्रश्न विचारतोय, 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? ई केवायसी तुम्ही योग्यरित्या केली आहे का? मागच्या वेळेस ई केवायसी जर केली असेल तर त्या लाडक्यांनी नेमकं काय करायचंय? जर ई केवायसी करताना मागच्या वेळेस चुका झाल्या होत्या त्या लाडक्यांनी काय करायचं आहे? आणि ज्या लाडक्यांना या ठिकाणी केवायसी करताना या ठिकाणी पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी डॉक्युमेंट्स कुठे जोडायचे आहेत किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स घेत नसतील तर त्यांनी नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट 17वा हप्त्याचा अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो ई केवायसी प्रश्न उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर घरकुल योजना याच्यावर पण माहिती देणार आहे. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार ती म्हणजे वाटपाची तारीख काय असणार आहे. बघा लाडक्यांनो 17वा हप्ता वाटपाची तारीख ज्यावेळेस मी आदिती तटकरे मॅडम यांच्याशी पीएशी बोललेलो आहे, त्यांनी या ठिकाणी मला तारीख सांगितलेली आहे मंथ एंडला म्हणजे शेवटचे 2-3 दिवस पकडून चला तर 28, 29, 30, 31 किंवा तुम्हाला 28ला या ठिकाणी सोमवार असेल तर ठीक आहे. पण या ठिकाणी रविवार आहे 28 तारखेला, पण त्यांनी 28 तारीख सांगितली होती. 28 किंवा 29 पकडून चला. 29 ते 31 डिसेंबर या तारखेमध्ये वाटप होईल अशा स्वरूपाचं त्यांनी अपडेट दिलेलं आहे. बघा हे अपडेट या ठिकाणी मी या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांच्या पीए कडून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो तुम्हाला एक मधली ही गोष्ट मी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे हे आता या तारखेला या ठिकाणी वाटप होणार आहे का नाही किंवा त्याच्यात काही अपडेट नवीन होतील का किंवा त्याच्यामध्ये काय होईल का हे त्यांच्याबरोबर मी फॉलोअप घेत आहे लाडक्यांनो. पण त्यांच्याकडून ही तारीख समोर आलेली आहे, मंथ एंडला होणार आहे. म्हणजे 29 तारखेच्या 28, 29, 30, 31 या 3-4 शेवटचे दिवस जे आहेत त्या दिवसामध्ये वाटपाची तुम्हाला गुड न्यूज येणार आहे अशा स्वरूपाची बातमी डायरेक्ट तुम्हाला मी सांगत आहे. लाडक्यांनो तुम्ही बरेच जन्मत असाल की सर हे बातमी 100% खरी आहे का किंवा हे काय आहे का, तर लाडक्यांनो बघा मी गुरुदादा तुमचा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी डायरेक्ट या ठिकाणी पीएन यांना कॉल केलेला आहे, मेसेज पण केलेला आहे, तुम्हाला ते मी दाखवलं पण आहे स्क्रीनशॉट मध्ये. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्यांनो, तुमचा हा गुरुदादा धडपड करत आहे, काही ना काही एक अपडेट तुम्हाला मी देत आहे. बघा न्यूजपेपर मध्ये कुठं आलेलं नाहीये, टीव्ही मध्ये कुठं आलेलं नाहीये, पण या ठिकाणी जे आदिती तटकरे मॅडमच्या पीएनी बोललेलं आहे त्यांनी माहिती काढून मला सांगितलेलं आहे की बाबा मंथ एंडला या ठिकाणी हा 17वा हप्ता भेटणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या लाडक्यांनो, याच्यामध्ये मी या ठिकाणी काही बोलत नाही, जे त्यांनी मला वरून सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला आहे. कारण की लाडक्यांनो बघा त्यांच्याशी मी बोललो आहे, संपर्क साधलेला आहे आणि त्यांना ह्या आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पण सांगितलेल्या आहेत. मागच्या वेळेस पण ज्यावेळेस तुमची ई केवायसीची मुदतवाढ होत नव्हती त्यावेळेस मी त्यांना पाठपुरावा केला होता. त्याच पीए साहेबांना या ठिकाणी मी बोललो होतो आणि पुढे या ठिकाणी आपलं प्रकरण ढकललं होतं. आदिती तटकरे मॅडमला पण या ठिकाणी मी पर्सनली मेसेज केला होता. या ठिकाणी सगळ्या गोष्टी लाडक्यांनो तुम्हाला मी सांगत आहे. खरं तर ह्या गोष्टी डायरेक्ट सांगायच्या नसतात, पण ठीक आहे तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत. तर लाडक्यांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला एक गोष्ट अजून सांगितली की ई केवायसी जी आहे, ई केवायसी मध्ये काही आता शेवटची ही तारीख असणार आहे, 31 तारखेपर्यंत सर्वांनी ई केवायसी करून घ्यावी आणि कोणत्या अंगणवाडी सेविका असतील त्यांना लवकरात लवकर त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करून घ्यावे हे त्यांनी वरून आता आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लाडक्यांनो, आपल्या लाडकी बहीण योजनेवर कुणीतरी या ठिकाणी केस पण केलेली आहे. त्या केसचा पण निकाल या ठिकाणी न्यायालयामध्ये कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे पण थोडंफार या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे अशा स्वरूपाने त्यांनी एक माहिती दिलेली ती पण तुम्हाला या ठिकाणी मी लेक्चर मध्ये सांगत आहे. आता बऱ्याच गोष्टी लाडक्यांनो तुम्हाला मी क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर आता 28 तारीख आली, 29 तारीख आली, तुम्ही म्हणलं होतं की बाबा यावेळेस हप्ता पडणार होता, मग काय झालं? तर लाडक्यांनो बघा एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतोय, मी एकदम प्रामाणिकपणे सांगतोय, ईश्वर चरणी तुम्हाला माहिती सगळ्याला मी कधी खोटं बोलत नाही. त्यांनी जे आदिती तटकरे मॅडमच्या पीएनी बोललेलं आहे तेच तुम्हाला मी डायरेक्ट बोललेलो आहे. याच्यामध्ये माझा शब्द थोडा पण शब्द मी इकडे तिकडे
केलेलं नाहीये. त्यांनी तुम्हाला मी स्क्रीनशॉट देखील दाखवला होता कालच्या लेक्चरमध्ये. त्यांनी बोललेलं आहे मंथ एंडला या ठिकाणी होणार आहे आणि त्याला मी कॉल करून विचारलं की मंथ एंडला तारीख कोणती, तर त्यांनी 28 तारीख सांगितली होती. 28ला परत त्यांना विचारलं मी, आज परत लक्षात आलं माझ्या की तो रविवार आहे. 28 तारखेला रविवार. त्यांना विचारलं की 28 तारखेला रविवार काय होणार आहे का, तर त्यांनी मग सांगितलं की दुसऱ्या एका सरांचा नंबर दिला, त्यांना एकदा चौकशी करून विचारा, पण मंथ एंडला होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आधी तटकरे मॅडम को त्यांना ती माहिती भेटलेली आहे. पण आता ठीक आहे, मागे पुढे काहीतरी होईल, पण या ठिकाणी मंथ एंडला त्यांनी सांगितलेलं आहे. ते लाडके बहिणी आता फक्त आपले 7, 8, 9, 10 दिवस राहिलेले आहेत. तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला वाट बघायची. पण लाडक्या बहिणीला अजून एक या ठिकाणी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी उद्या किंवा 2-3 दिवसामध्ये अजितदादा पवार यांना भेटण्याचं पण या ठिकाणी मी नियोजन करत आहे. जर त्यांची भेट झाली तर ह्या 29 तारखेच्या 28 डिसेंबरच्या अगोदर कसा हप्ता वाटप होईल हे पण त्यांना या ठिकाणी मी रिक्वेस्ट करणार आहे की लवकरात लवकर हप्ता वाटप होऊन द्या. म्हणजे एवढा 9-10 दिवस पण वाट नको बघायला, त्याच्या अगोदरच हप्ता वाटप होऊन द्या. डिसेंबर महिन्याच्या अगोदरच हा वाटप या ठिकाणी झालं पाहिजे किंवा येणाऱ्या ह्या 3-4 दिवसात 5 दिवसामध्येच वाटप सुरू व्हावं, हे या ठिकाणी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, काही तुमचे प्रश्न असतील, डाऊट्स असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी प्रामाणिकपणे, आणि परत सांगतो लाडक्या बहिणींनो, प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ खरंच लाडक्या बहिणींना वाटत असेल की व्हिडिओमध्ये काहीतरी आहे तर व्हिडिओ बघत जा, नसतील बघायचे तर डायरेक्ट तुम्ही नाही बघितले तरी चालतील, हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे लाडक्या. चला, कारण की 1 ते 1.5 वर्षापासून मी तुम्हाला कंटिन्युअस या ठिकाणी दररोज छान स्वरूपाची माहिती देत आहे. बऱ्याच लाडके त्यांना आता वाटत असेल की बाबा हप्ता वाटप होत नाही म्हणून त्याचा वेगळा नाराज झाले असतील, त्याच्यामुळे वेगळे कमेंट्स टाकतात. त्याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. तुम्ही नाराज झालेला आहात कारण की 1.5 महिन्यापासून तुम्हाला हप्ता वाटप झाला नाही, हे मी मान्य करतो लाडक्या बहिणींनो. पण याचा अर्थ असा नाहीये की आमच्यामुळे, युट्यूबरमुळे हा लाडक्या बहिणीचा हप्ता रोखलेला आहे किंवा टीव्ही चॅनल वाल्या रिपोर्टरमुळे हे हप्ता वाटलेला आहे. आम्ही आमचं काम करत आहोत लाडक्या बहिणींनो. जे तुम्हाला अपडेट असतात ते अपडेट आम्ही देत असतो, जे मार्गदर्शन करत असतात, जे तुमचे प्रश्न असतात ते प्रश्नाचे उत्तर देत असतो, किंवा तुमच्या ज्या मागण्या असतात त्या सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत आहोत लाडक्या बहिणींनो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर पाहत जा, नसतील आवडेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं ते करू शकता. चला, तर आता बघा काही प्रश्नाचे उत्तर बघा. बऱ्याच लाडक्या त्यांनी चुका केल्यात बघा, आपल्या व्हिडिओमुळे बऱ्याच लाडक्या त्यांना फायदा पण झाला, हे गोष्ट सांगतो बघा. बऱ्याच लाडक्या त्यांना मी सांगितलं होतं की जर तुमची ई-केवायसी मागच्या वेळेस बरोबर झाली असेल किंवा तुमच्या काही चुका झाल्या नसतील, पहिली, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप सगळे कंप्लीट केले असतील, तर तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी परत करायची गरज नाही, नवीन ई-केवायसी करायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट याचं उत्तर आहे, तुम्हाला ई-केवायसी करायची आहे का? अगोदर केवायसी मध्ये सर्व गोष्टी बरोबर केल्या आहेत अशा ताईंना परत ई-केवायसी करायची गरज नाही. नो, डायरेक्ट त्याच्यामध्ये त्यांना करायची गरज नाहीये. अगोदर पर्याय निवडताना चुका केल्या असतील तर बघा, अगोदर तुमच्या केवायसी केल्या होत्या पण त्याच्यामध्ये काही चुका झाल्या होत्या, त्या चुका झाल्या असतील तर तुम्ही नवीन ई-केवायसी करायची आहे. यस, तुम्हाला नवीन ई-केवायसी करायची आहे आणि तुमच्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. बघा, पहिली गोष्ट, ज्यांची काही चुका झाल्या नव्हत्या त्याला ई-केवायसी करायची परत गरज नाही. ज्यांच्या चुका झाल्या होत्या त्याला ई-केवायसी करायची गरज आहे, त्यांनी चुका त्यांच्या सुधारायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांना देखील ई-केवायसी करायची आहे. पहिली स्टेप कंप्लीट करायची ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरी स्टेप म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स जोडायचे, द्यायचे कुणाकडे? अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट, नातेवाईकांचा आधार कार्ड टाकून दुसरी स्टेप कंप्लीट केली होती, त्या ताईंनी पण आता ही नवीन ई-केवायसी करून घ्यायची आहे. बघा, बऱ्याच लाडक्या त्यांचा प्रॉब्लेम झाला, त्यांनी काय केलं होतं, दुसरी स्टेप कंप्लीट करण्यासाठी त्यांचे पती नव्हते, वडील नव्हते, त्यांचे आधार कार्ड नव्हतं, त्यावेळेस काय केलं होतं, त्यांनी नातेवाईकाचे नंबर टाकले होते, त्यांचं पण लाडके त्यांनो बघा, परत सांगतोय, त्यांनी पण ही नवीन ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि डॉक्युमेंट्स या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे आहेत. काही प्रश्न असतील, अडचणी असतील, आता वेळ संपलेला त्याच्यामुळे घरकुल योजनेबद्दलची माहिती उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, तर काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नाराज होऊ नका लाडके त्यांनो. परत सांगतोय, या ठिकाणी आचारसंहिता चालू आहेत, निवडणुका चालू आहे, त्याच्यामुळे थोडंफार या ठिकाणी विलंब होत आहे. मला पण या ठिकाणी अत्यंत वाईट वाटत आहे की विलंब सरकारने करायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी सरकारकडे मागणी करत आहे की लाडक्या बहिणीचा लवकरात लवकर हप्ता, 17वा हप्ता वाटप करावा आणि 18वा हप्ता पण लवकरात लवकर वाटप करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.